सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गणेश बोतलजी, संपादक सह्याद्री वेद। रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आज आपण कुमटे गटामध्ये या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान कुमटे गटामध्ये जे शिवसेना, भाजपा व RPI मित्रपक्ष युतीचे जे उमेदवार आहेत हनुमंतदादा जगदाळे यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत। हनुमंतदादा जगदाळे यांचा सध्या आता या कुमटे गटामध्ये प्रचार चालू आहे व या प्रचारादरम्यानच आपण आसरे या ठिकाणी त्यांची भेट घेण्यास आलेलो आहोत। हनुमंतदादा नमस्कार। नमस्कार दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण या कुमटे गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहात। आपण नेमकी कोणती भूमिका घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहात? कुमटे जिल्हा परिषद गटात होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना कुमटे जिल्हा परिषद गटात आज ज्या बाबा कामं झालेली आहेत महेश शिंदे, आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून, त्या कामाच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि त्यांच्या विकासाचा झंझावात बघून आज लोक आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे। त्यांच्या माध्यमातून आज कोटीची कामं मिळाली आहेत। आज आमचा विचार केला तर कुमटे गावात आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 3 वर्षात आमची ग्रामपंचायत आल्यास 90 कोटीचा विकास कोटी रुपये मिळाले। आमच्या गावची कामं चालू आहेत 90 कोटीची। अजून 10 कोटीचे आमच्या वर्क ऑर्डर पडून आहेत, म्हणजे कमी मिळाले नाहीत। त्याच्यामुळे अजून ते आम्ही 100 कोटी पुढल्या वर्षापावतर पूर्ण करू साहेबांच्या माध्यमातून, शतक पार करू। आज पावतर विरोधकांच्याकडे फक्त 5-10 लाखातच त्यांचं 5 वर्ष चालायचं। आज आमच्या साहेबांच्या माध्यमातून आज 90 कोटी तर आम्ही गेलेलोच आहे, पण थोड्या दिवसात आम्ही 100 कोटी पार करू। 5 वर्ष आमची पहिली सत्ता ग्रामपंचायतीची आहे, त्याची अजून 2 वर्ष मुदत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही साहेबांच्या माध्यमातून आज आमचा विकास पुढे चालला आहे। आज आमच्या गावात आरोग्य केंद्राची आमची पहिली बॉडी असताना त्या काळात ते जागा म्हणजे हस्तांतर करून आम्ही ही केली, पण 5 वर्ष दुसरी बॉडी आल्यानंतर त्यांना बांधण्यातच गेली आम्ही केलेली आणि आता आम्ही चालू केलं 2-1.5 वर्षात। त्याचं तर गळती भ्रष्टाचार झाला, त्याच्यातून आज आम्ही आता ती गळती काढून 6 महिन्यापूर्वी आम्ही आरोग्य केंद्र चालू केलं। त्या माध्यमातून आज साहेबांच्या कामाच्या विकासावरच आम्ही आज हे पुढं चाललेलं आहे आमचं। पण आता एकंदरीत कुमटे जिल्हा परिषद गट बघितलं तर फार मोठा गट आहे। अगदी इकडे लासुर्णे, बिवडी, इकडे चिमणगाव, असा संपूर्ण असा फार मोठा असलेला गट। आपण ह्या सर्व गावांमध्ये फिरत असताना आता प्रचारादरम्यान आपल्याला नेमके लोकांचे कोणते प्रश्न दिसत आहेत आणि ते प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहात? महत्त्वाचं म्हणजे आता ही सगळा ग्रामीण भाग आहे। ग्रामीण भागात पाणंद रस्त्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आता पाणंद रस्त्याच्या विषयी आता कसं झालेलं आहे, पाणंद रस्ते आता आपल्याला पूर्ण करायचे आहेत ह्या मतदारसंघातले। तर आज पाणंद रस्त्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना काढलेली आहे। आता त्याचं तालुक्याचं अध्यक्षपद हे आपले आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून मी सगळ्या ह्या आपल्या जिल्हा परिषद गटातला पूर्ण पाणंद रस्त्याचा प्रश्न मिटवणार ही मी त्या जनतेला ग्वाही देतो आहे आणि ही पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गीला। आणि ज्या गावात आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्या शाळा, जे पाणी पुरवठा काही असतात ना, पाणी पुरवठा, पुन्हा जे शेतकऱ्याच्या सुविधा असतात त्या मी लोकांच्या पावतर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही अगोदरी निवडणूक लढवलेली आहे आणि ही लढवताना आपल्याला वेगळा असा काय अनुभव जाणवतो का? म्हणजे लोकांपर्यंत आपण पोचत आहात, लोकांमध्ये प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आपल्याला, कार्यकर्त्यांचा, तुमच्या पदाधिकाऱ्यांचा? बरोबर, गेल्या वेळेला काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक लढवलेली होती। त्याच्या आधी मी शेतकरी संघटनेत होतो, त्यातून मला काँग्रेस पक्षाने बोलून उमेदवारी दिली। पण उमेदवारी दिली तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगायचं कामं आमच्याकडे फक्त शेतकरी संघटनेत मी असल्याचं काम होतं। तेव्हा पक्षाचा माणूस नव्हता, आमदार नव्हता, तेव्हा सत्ता नव्हती। सत्ता होती पण राष्ट्रवादीची सत्ता, आमदार असल्यामुळं आमच्यात म्हणजे मतं मागताना आम्हाला ह्याच्यावर प्रेमानं आपले म्हणजे भावनेच्या ह्याच्या आधारे आम्ही मागत होतो, उजदाराच्या ह्याच्यात। आता मागतो आहे ते आम्ही महेश शिंदेंच्या विकासाच्या माध्यमातून मागतो आहे। साहेबांनी इतका विकास दिलेला आहे की आमच्या गावाला म्हणजे भागाला कुठल्याही गावात जावा कोटीशिवाय कमी नाही, लाखात गाव नाहीच।
सगळं कोटीतच आहे. म्हणजे कुठल्या गावात गेला तरी कोटी, 2 कोटी, 3 कोटी, आज हे आसरे असले तरी 10 कोटी गेलेलं आहे. म्हणजे आसरे ग्रामपंचायत यांचं मतदान सरासरी 1001 मतदान, एका उमेदवारा मताला 1,00,000 रुपये निधी दिला आहे. असा कुठला आमदार आहे इतका देणारा? बरोबर आहे ना. त्याच्यामुळं आज त्यांच्या माध्यमातून आम्ही चाललेलं आहे. एकंदरीत दादा, हा कुमठी जिल्हा परिषद गटामध्ये आता आपण प्रचाराला फिरताय गेले अनेक दिवस. आपण भाजपा महायुती, शिवसेना भाजपा, RPI महायुतीचे उमेदवार म्हणूनही काम करत आहात. अगोदरही या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. आत्ता सध्या आपल्याला असे कोणते प्रश्न या गटातले जाणवतात की जेणेकरून आपण भविष्यामध्ये सोडवण्यासाठी आग्रही राहणार आहात? आज महत्त्वाचं, आज लोकांच्या म्हणजे पाणी बिनी सुविधा काय अपुऱ्या असलेल्या, रस्ते ह्या अपुऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार. अगदी अगदी. त्याचबरोबर आता तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने बोलला की आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी ह्या गटामध्ये चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत, विकास कामं केलेली आहेत. एकंदरीत साहेबांच्या ह्या जे सगळे जी कामं केलेली आहेत ह्या गटामध्ये, तर ह्या कामांचा आपल्याला ह्या निवडणुकीदरम्यान फायदा होईल असं वाटतंय का? नक्की होणार. कोरोनाच्या काळात मी 95 माणसं साहेबांनी आरोग्य केंद्र काढलेलं होतं. त्यात कुमट्यातली 95 माणसं मी असे म्हणजे ज्या त्या कार्यकर्त्याला ज्या त्या गावचं असायचं. आम्ही 95 माणसावर उपचार करून माणसं जगावली. आता काय सुदैवानं ती नशिबानं काय धापाचा ज्यादा झाल्यानंतर वयस्कर लोकांचंही झालं, पण 95 माणसावर शस्त्रक्रिया केली. आणि दुसरं म्हणजे मी साहेबांच्या माध्यमातून कुणाचं खुबा निकाळला, कुणाचा पाय मोडला, कुणाचं मेंदवाचं ऑपरेशन. परवाच एका हे आपलं हृदयाचा स्पायस असतो ते बदललं, 9 लाख रुपये खर्च आला. आत्ता ते पेशंट 8 दिवसापूर्वी मी दुरुस्त करून आणलं आहे घरी. आज तुम्हाला सांगायचं, हात मोडलेली, कोणाचं हृदयाचं, ह्याच्या माध्यमातून आम्ही 80 ते 90 ती कामं केलीत. त्यामुळं आज 200 माणसाच्या घरी आम्ही चांगलं काम केलं आहे समाजकार्य. म्हणजे कुमटे गावात, पण प्रत्येक गावाला कार्यकर्ता हा त्याच्या गावचं केलेलाच आहे. साहेबांनी आरोग्यात असू द्या, कुठलं नोकरीच्या बाबत असू द्या, कशातही उद्योगधंदे, साहेबांच्या माध्यमातून आज कुमटे जिल्हा परिषद गटात एक आम्हाला अभिमान आहे. शेतकऱ्याच्या मालासाठी एक जामाटो म्हणून कंपनी आहे, जामाटो. आज ती कंपनी कुमटे गावात आणली. आज रोज 15 टन माल आज जातो शेतकऱ्याला. रोज त्याचे पैसे रोख संध्याकाळी त्याच्या खिशात पडत आहेत. त्याच्यात दलाली नाही, हमाली नाही, ही नाही. त्यामुळं साहेबांच्यामुळं आज कुमट्यातला 15 टन माल गेल्यामुळं आज शेतकऱ्याच्या घरी पैसे आले ना ताजे कुठलं आहे, म्हणजे बाजारभाव मिळवून. आज साहेबांच्या माध्यमातून माझी स्वतःची संकल्पपूर्ती ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. 500 टन सोयाबीन घेतलं आम्ही, त्याला हमी भाव दिला 5,328. त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं केलेली आहेत. अगदी दादा, आपण जसं आत्ता म्हटलं की कोरोना काळामध्ये तुम्ही काम केलेलं, की असा तो काळ होता की ज्या काळामध्ये माणूस बाहेर यायला घाबरायचं की बाबा मला कोरोना होतोय का. आणि अशा काळामध्ये तुम्ही स्वतःहून ग्राउंडवर फिरला, लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, उपचार साहेबांच्या माध्यमातून, साहेबांनी उभे केलेल्या केंद्राच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न केला. आता तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय, तर तुम्हाला कसा अनुभव मिळतो की कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल? ते सर्व लोक आल्यानंतर समोर काय आपल्याला प्रतिक्रिया काय मिळतात त्यांच्या? त्या काळात तुम्हाला सांगायचं, कामधंदे बंद होते. साहेबांच्या माध्यमातून 10 टन आम्ही गहू तांदूळ वाटला कुमट्यात. तुम्हाला सांगायचं, त्या माणसांना म्हणजे काम नसल्यामुळं सगळेच सुविधा बंद झाल्या ना. पुन्हा तुम्हाला सांगायचं, आम्ही भाजीपाला पोचवला. तुम्हाला सांगायचं, आमच्या शेतातला गावात फ्रीमध्ये वाटला आहे. गावात कुमट्यात कुणीही सांगेल. तुम्हाला सांगायचं, साहेबांच्या माध्यमातून आज कोरोनाच्या काळात जेवढं आम्हाला करता आलं तेवढं आम्ही केलेलं आहे. अगदी दादा, आता माझा शेवटचा प्रश्न असा असेल की आता तुम्ही या निवडणुकीला भाजपा, शिवसेना, RPI महायुतीचे एक उमेदवार म्हणून, मित्रपक्ष युतीचे उमेदवार म्हणून सामोरे जातात. तुम्हाला पुढे विरोधकी तुम्हाला तगडे आव्हान आहे. तुम्हाला काय वाटतंय, विरोधकांचं तगडे आव्हान आहे का या गटामध्ये? विरोधकांचं आमचं काहीच नाही. विरोधकांच्या सभापतीच्या कारकिर्दीत काय कामं, काय दाखवायला काम आहे का 5 लाख? आणि विरोधकांचं कसं आहे, आडवाडवीचे काम आहे. का आज सर्वसामान्य शेतकऱ्याची सोसायटी असते, आज त्या सोसायटीत शेतकऱ्याला सभासद करून घेतलं जात नाही. आज इथं पुनर्वसित गाव आहे शेजारी, ते आमच्या कुमट्या हद्दीत बसले. त्या गावातल्या लोकांना आज
म्हणजे सभासद बनवलं जात नाही. त्यांना 1-2 एकर कुठेतरी चिबडाची खराब झाली जमीन दिलेली असते पुनर्वसनात. त्या लोकांनी आज स्वतःचं दान करून जमिनी इथं आलीत. आज त्यांच्या जीवावर आपण ही विश्व बघतोय, हिरवळ बघतोय या भागाची, हिरवागार झालेला. त्या लोकांच्या इतका अन्याय होतोय की आज त्यांना सभासद करून घेतलं जात नाही सोसायटीत, त्यांना कर्ज दिलं जात नाही. ती माणसं रोजंदारीला जाऊन जगत आहेत. आज त्या माणसांच्यावर हे ज्या लोक अन्याय करत आहेत, म्हणजे आज त्यांचं किती म्हणजे हाल चाललेले आहेत. असा विषय आहे की त्याच्यामुळं त्यांनी तुम्हाला सांगायचं, देवळाला म्हणजे माणसाला अडवून द्या, विचाराची लढाई विचारानं लढावी. पण त्यांनी देवाला अडवतात हे लोक. त्यांनी देवाला जो एक भैरवनाथ मंदिर होतं त्याचा 15 लाख रुपये NOC न देण्यामुळे निधी माघारी गेला. अख्ख्या गावाला माहिती आहे. NOC न दिली तर आम्ही ग्रामसभेत सांगितलं, अडवताय ही चुकीचं करताय, आम्हाला अडवत नाही, तुम्ही देवाला अडवताय. मग देवानं त्यांना ग्रामपंचायत त्यांची घालवून टाकली. हा त्यांना दिलेला दृष्टांत आहे. दादा, आता एकंदरीत आपण ह्या निवडणुकीला सामोरे जातो, विकासाची भूमिका कशी असेल आपली? असा विकास सार्वभौमिक असेल, सर्वांना घेऊन आम्ही विकास करणार. आम्ही राजकारण गावात कुणीही सांगेल की हा हनुमानदादा कधीच राजकारण करत नाही. म्हणजे कुठलाही विरोधक आला तरी त्याचं पहिलं काम करतो आम्ही, असं आमचं असतं. पहिलं कुमटे गावातील जेव्हा पाणंद रस्त्याचा म्हणजे काम करण्यासाठी साहेबांच्या माध्यमातून पोकलँड दिलं आणि डंपर दिलं, त्या माध्यमातून काम चालू असताना गावातला मुरुम असताना गायरनातला तक्रार ही विरोधकांनी केली आणि ती तक्रार केल्यामुळं आज त्या पाणंद रस्ता 2-2.5 किलोमीटर करताना आज आमच्या शेतकऱ्यांना रॉयल्टी भरून 2 लाख म्हणजे रुपये रॉयल्टी भरली आणि त्या मुरुमवाल्याला 8 लाख रुपये दिलं. असं 10 लाख रुपये. आणि भाकरवाडी गावातनं जाऊन मुरुम आणायला लागला. कुमटे गावचा मुरुम असताना तर का तर ती माणसं विरोधी पार्टीची आहेत, ही आहे ती, म्हणून त्यांना मुरुम उचलून द्यायचा नाही, ती त्यांचं जनमत वाढेल म्हणून आडवाडवी करायचं, हे असले उद्योग केलं विरोधकांनी. त्यामुळं आज विरोधकांना आज जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच आपल्याला कुमटे जिल्हा परिषद गटाचे शिवसेना भाजपा RPI मित्रपक्ष युतीचे उमेदवार हनुमंतदादा जगदाळे त्यांनी नेमकं या कुमटे जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं कसं काम केलेलं आहे आणि आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून नेमका कसा विकास झालेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना कसा होणार आहे आणि त्याचबरोबर नेमकी त्यांची भूमिका काय आहे या गटामध्ये, या निवडणुकीला ज्या पद्धतीने ते सामोरे जातात, याबाबत सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. हनुमंतदादा जगदाळे यांनी आमच्या सह्याद्री विथ यूट्यूब चॅनलला या संदर्भात मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.